नमस्कार मित्रांनो, आज 18 मार्च. आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे. काही ठिकाणी आज वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून राज्यात वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला चक्राकार वारे बघायला मिळत आहे. या प्रणालीमुळे राज्यातील वातावरणात बहुतांश भागांमध्ये आज बदल असेल, तर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी पाऊस असेल, तर बहुतांश ठिकाणी वादळी वारे देखील बघायला मिळतील. वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, दुपारी आणि दुपारनंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हा जो पट्टा आहे, कोकणालगतचा परिसर, या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर निर्माण होताना बघायला मिळेल. तर ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला वाऱ्यासह बघायला मिळण्याची शक्यता आहे. पुणे विभागातील सोलापूर, सांगली, सातारा या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, दुपारनंतर वातावरणात बदल होईल. ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता. नांदेडमध्ये देखील दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल. ठिकठिकाणी लातूर, धाराशिव आणि नांदेड या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर असेल. ठिकठिकाणी पावसाची शक्यता. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, सोलापूर, पंढरपूर आसपासचा जो भाग आहे, अक्कलकोट, माहोल, मंगलवेढा, चदाचाना या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील बीडच्या आसपासच्या भागामध्ये देखील दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल होताना बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत बीडचा आसपासचा भाग, माजलगाव, पारली तसेच पैठण या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बनेल. ढगाळ वातावरण बनेल. ठिकठिकाणी वारे बघायला मिळतील. वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. अमरावती विभागामध्ये देखील दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर असेल. त्यामध्ये पुसद, उमरखेड, पांढरकवडा तसेच इकडं यवतमाळ, वर्धा या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला या परिसरामध्ये वातावरण मोकळं जरी असलं, तुरळक भागामध्ये पाऊस असू शकतो. नाशिक विभागामध्ये नाशिक तसेच अहिल्यानगर, त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील. उत्तर भागामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. तरी पण दुपारनंतर काही ठिकाणी वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे. वाऱ्यासह एखाद्या ठिकाणी हलका पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. आपण या इमेजमध्ये बघू शकता, पावसाचा जोर आणि पावसाची तीव्रता किंवा जे काही वादळी वारे आहेत ते सर्वाधिक आपल्याला कोणत्या भागामध्ये जास्त बघायला मिळतील. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो पट्टा आहे, या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वारे बघायला मिळू शकतात. तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, इकडं चंद्रपूर, गडचिरोली हा जो पट्टा आहे, दक्षिण पट्टा, या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला वादळी वारे जे आहे ते बघायला मिळू शकतात. बीडचा आसपासचा परिसर या पट्ट्यामध्ये जास्त राहील आणि ठिकठिकाणी हे वारे असणार आहे. भाग बदलत आपल्याला वाऱ्यासह पाऊस, विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.